नमस्कार प्रेक्षकांनो, अप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यामध्ये आता अमोल हा बापूंना घेऊन आता अपर्णाच्या रूममध्ये आलेला असतो आणि अपर्णाचे सगळे फोटो आता बापू आणि अमोल आता भिंतीवरती लावतात. अमोल म्हणतो की बापू हा माझा फोटो समोर चिटकव. तर बापू म्हणतो हो हो, हे बघ अमोल, मी समोरच लावलाय. आणि तेवढ्यात विनायकराव तिथे येतात आणि म्हणतात की अरे वा, तुम्ही दोघांनी तर चित्र लावून सुद्धा पूर्ण केले. तेवढ्यात आता अमोल विनायकरावांकडे बघत म्हणतो की आजोबा हो, आम्ही सगळे चित्र लावले आणि पण तुम्ही सुद्धा एकदम छान दिसायला लागलेत बरं का. तर विनायकराव हसू लागतात. विनायकराव म्हणतात बरोबर आहे, अरे अमोल, तुझ्या या प्रेमामुळेच आपली तुळस पुन्हा आपल्या घरी आली. बापू म्हणतात की विनायकराव बरोबर आहे, एवढ्या मोठ्या अपघातातून वाचणं फक्त शक्यच नाही तर अशक्य आहे. नुसती इच्छाशक्ती असून चालत नाही हो, अहो प्रेमाची ताकद सुद्धा असावी लागते. अपर्णाला माहिती होतंय अमोल तिची घरी वाट बघतोय आणि म्हणूनच अमोलच्या प्रेमासाठी अपर्णा पुन्हा आपल्यात आली असे आता बापू बोलतात. तेव्हा आता अमोल म्हणतो की बापू असं जर मला माहीत असतं ना, मी मला जाऊच दिलं नसतं. विनायकराव बापू हसू लागतात. विनायकराव म्हणतात की अमोल, आता आल्यानंतर मला जास्त त्रास द्यायचा नाही बरं का. आणि आता सगळीकडे अमोल आणि अप्पीचे फोटो चिटकवलेले असतात. अमोल आता सगळ्यांचे आभार मानतो. अमोल म्हणतो की बापू आजोबा, तुम्ही सगळ्यांनी माझे आणि माझे फोटो चिटकवले ना, त्याबद्दल खरंच खूप आभार. अमोल म्हणतो की आता खुश होईल आणि लवकरच बरी होईल. बापू आणि विनायकराव सुद्धा खुश होतात. आणि इकडे आता दीपक डॉक्टरांना फोन करून सांगतो की दाजीबा अजून घरी आलेत नाही बरं का. दाजीबा घरी आले ना की मी लगेच तुम्हाला कळवतो. आणि तेवढ्यात आता फोन ठेवताच हॉर्नचा आवाज येतो. तेव्हा आता गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकताच दीपकला खूप आनंद झालेला असतो. पटकन आता दीपक फोन ठेवत बापूंना हाका मारतो. दीपक म्हणतो की बापू, विनू काका, रुपाली कुठे, तुम्ही या लवकर. आणि आपली आमची दिदेव आली. तेव्हा आता समोरच पोलिसांची गाडी तिथे आलेली असते. आणि अर्जुन आता दीपाला तिथे घेऊन येतो आणि गाडीतून उतरताच आता दीपा ही डोक्यावर पदर धरते. अर्जुन म्हणतो दीपा, अगं ऐक ना, असं काही करू नकोस. तर आता दीपा म्हणते साहेब, काहीच बोलायचं नाही, आपलं सगळंच अगोदरपासून फिक्स आहे. ॲक्सिडेंट झाल्यानंतर मला काहीच आठवत नाही, हेच आता मी ध्यानात ठेवलंय. अर्जुन म्हणतो की बरं आहे दीपा, तुला काहीच आठवत नाहीये, असंच तू वागायचं आहे आणि कुणाला काही संशय येऊ देऊ नकोस बरं का, असंच तू वाग, असे अर्जुन आता दीपाला सांगतो. आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की हे बघ दीपा, हे असे हात वगैरे ठेवू नको आणि सरळ उभा राहा. तेवढ्यात आता अमोल हा पळतच तिथे येतो आणि पटकन आता दीपाला मिठी मारतो आणि म्हणतो की मा, अगं तू कुठे होतीस, मी तुझी किती वाट बघितली. प्रेमाने आता दीपाने आणि अमोलने एकमेकांना मिठी मारलेली असते. आणि तेवढ्यात पाठीमागून सगळेजण तिथे येतात आणि त्या दोघांना बघून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेवढ्यात पळत पळत आता बापू तिथे येतात आणि पटकन आता अप्पीचा चेहरा आपल्या हातात धरून बापू म्हणतात की अपर्णा, अगं कुठे होतीस तू इतके दिवस. बापू म्हणतात की अपर्णा, तुला काही झालं नाही ना, आणि आम्हा सगळ्यांना सोडून तू कुठे गेलीस होतीस. आणि आता अमोल म्हणतो की अप्पीमा, तू कुठे होतीस, सगळेजण तुला किती आठवण काढत होती तुझी, मला तुला माहिती आहे का. हा जोडताच आता बापू अर्जुनला म्हणतात की अर्जुन, अरे तुला माहिती नाही तू माझ्यावरती किती उपकार केलेस अपर्णाला घरी आणून तू. आणि पटकन आता बापू ही दीपाला मिठी मारतात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो बापू, जरा तुम्ही स्वतःला सांभाळा. तेवढ्यात विनायकराव म्हणतात की अगं अपर्णा, तू नव्हती तर हे घराला घर पण राहिलं नव्हतं आणि घर म्हणून राहिलं नव्हतं. बरं झालं तू आलीस. दीपा आता त्या सगळ्यांकडे बघू लागते. आणि आता दीपक म्हणतो की दीदी, तू येणार म्हणून आम्ही सगळ्यांनी घर सजवलंय आणि तू येणार ही बातमी आम्ही टीव्हीवर ऐकली ना, आम्हाला खूप आनंद झाला. आणि आता अमोल म्हणतो की मा, अगं तू येणार म्हणून बापू, काका, आम्ही तिघांनी मिळून तुझी खोली सजवली. सगळ्यांना आता खूप आनंद झालेला असतो. स्वप्नील म्हणतो की अपर्णा, तू घरी आली ना, मला सुद्धा खूप छान वाटायला लागलंय आणि चला आतमध्ये. तेवढ्यात रुपाली थांबवते आणि म्हणते की थांबा. पुढे येत आता रुपाली ही दीपाचं औक्षण करते. इकडे आता अपर्णा ही घरामध्ये येताच आता अपर्णासाठी मस्तपैकी शिवाया बनवलेल्या असतात. आणि तेवढ्यात आता रुपाली ही अपर्णाला पाणी प्यायला देते. अपर्णा आता त्या गोड दुधाच्या शेवाया बघून त्याची टेस्ट घेऊन वाकडं तोंड करते. तेव्हा आता दीपा म्हणते की अगं काय बाई हे खाणं. तेवढ्यात आता दीपा ही सगळ्यांकडे बघू लागते. पुन्हा दीपाच्या डोक्यात विचार येतो की खायला कसं एकदम तिखट चटपटीत पाहिजे, यांचं हे असलं कसलं खाणं.
अमोल म्हणतो की मा आता तू भरपूर आराम करायचा बरं का, तुला जर काही लागलं तर मला सांग, मी आहे तुझ्यासोबत. सगळेजण आता हसू लागतात. त्यानंतर आता अमोल म्हणतो की बाबा तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं आणि तुम्ही तुमचं प्रॉमिस पूर्ण केलं आणि मला घरी आणलंच, त्याबद्दल आता अमोल पुन्हा आता अर्जुनचे आभार मानतो. अर्जुन म्हणतो की हे बघ अमोल, मी तुला प्रॉमिस केलं होतं ना, आणि त्यामुळे मी इकडची दुनिया तिकडे करून काहीही करून आप्पी मला तुझ्यासमोर आणलंच. अमोल म्हणतो बाबा हेच माझ्यासाठी तुझं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे, असे म्हणत पुन्हा आभार मानत आता अमोल हा अर्जुनला मिठी मारतो. सगळेजण आता खूप खुश झालेले असतात. अमोल म्हणतो की जेव्हा आप्पी मला मी टी व्हीवरती बघितलं तेव्हाच मी पूर्णपणे बरा झालो होतो. रुपाली हसतच म्हणते खरं आहे बरं का, टी व्हीवर त्याने अपर्णाला बघितलं ना आणि लगेचच तो हसू लागला. इकडे आता दीपक आणि मोना म्हणतात की दीदी पूर्णपणे बरी होईपर्यंत तुला जे काही लागलं ना ते सगळं लाग, आम्ही सगळे जण आता तुझ्या समोरच तुला जे पाहिजे त्यासाठी उभे आहोत. मोना म्हणते की वंसा खरंच एवढ्या मोठ्या अपघातातून वाचणं ना एवढं सोपं काम नव्हतं, पण तुम्ही ते करून दाखवलं. आणि रुपाली म्हणते की तो अपघाताचा व्हिडिओ बघूनच ना मला खूप भीती वाटत होती. तेवढ्यात आता मोना म्हणते की पण वंसा तिकडे काय झालं तुम्ही सांगा ना. तर आता कावरी बावरी होऊन दीपा आता इकडे तिकडे बघू लागते. रुपाली म्हणते की अगं अपर्णा सगळेच जण म्हणत होते या अपघातातून वाचणं शक्य नाही, मग कशी वाचलीस तू. आणि तेवढ्यात आता दीपा डोक्याला हात लावते. अर्जुन म्हणतो की अप्पी तू आता आराम कर. आणि आता अर्जुन रुपालीला म्हणतो की वहिनी आपण या विषयावर नंतर बोलूयात ना. तेवढ्यात आता स्वप्नील म्हणतो मला देखील असंच वाटतंय बरं का, आता अपर्णाला आरामाची गरज आहे, तिला आराम करू द्या. तेवढ्यात आता अमोल म्हणतो की मा चल मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय आणि चल तुला दाखवतो. अर्जुन म्हणतो की अरे अमोल, तर अमोल म्हणतो की बाबा तुम्ही थांबा ना. आणि पटकन आता दीपाचा हात धरून अमोल आता दीपाला आतमध्ये घेऊन जातो. त्यानंतर आता इकडे अर्जुन म्हणतो की बरं मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. अप्पी जरी वरून व्यवस्थित दिसत असली ना, पण ती स्ट्रोमामध्ये आहे, बऱ्याचशा गोष्टी अप्पीला आठवत नाही. ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर अर्जुन म्हणतो की हे बघा बापू, आपण सगळ्यांनी जर काळजी घेतली ना तर तिला सगळं काही आठवायला लागेल. तेवढ्यात आता रुपाली म्हणते की सॉरी भाऊजी, पण आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती. आणि तेवढ्यात आता दीपक म्हणतो की पण दाजी आता काय करायचं. अर्जुन म्हणतो बघू ना आपण डॉक्टरांशी बोलून. तेवढ्यात आता दीपक म्हणतो की अहो दाजी, आम्हाला अगोदरच माहिती होतं की दीदीला डॉक्टरांची गरज लागणार आहे, तिची तब्येत व्यवस्थित नसणार आहे, म्हणून आम्ही डॉक्टरांना फोनही केला आहे आणि आपले नेहमीचे डॉक्टर ते तयारच आहेत. तर आता अर्जुन म्हणतो की अरे दीप्या, आपल्याला स्पेशालिस्ट डॉक्टरांची गरज लागेल. तेवढ्यात आता स्वप्नील म्हणतो की अरे अर्जुन, माझ्या ओळखीचे एक स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत आणि ते याच केसेसवर काम करतायत. हे ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता इकडे अमोल म्हणतो की बघ मा, आम्ही घरात सगळ्यांनी तुझे फोटो कसे लावले. तर आता दीपा ही घरात येते आणि ते सगळे फोटो बघते. अर्जुन अमोलसोबत आपले कसे फोटो आणि आप्पी कशी राहत होती हे सगळं आता दीपाच्या डोळ्यासमोर येतं. तेवढ्यात आता अमोल म्हणतो की तुला कसं वाटतंय ते फोटो बघून. आणि मला टीचर बोलत होते ना तेव्हा मी तुझ्याविषयी आमच्या टीचरला सांगितलं. माझी कलेक्टर झाली, खूप अभ्यास केला तिने, त्याबरोबर माझी घरसुद्धा अगदी व्यवस्थित सांभाळते, घरातल्या सगळ्यांची काळजी घेते आणि आहे तर सगळंच आहे. बरोबर बोललो ना मी. ते ऐकताच आता दीपाला अमोलविषयी एकदमच जिव्हाळा वाटलेला असतो. त्यानंतर आता अमोल म्हणतो कसं वाटलं तुला. तर आता दीपा म्हणते सॉलिड. तर अमोल म्हणतो काय. तेव्हा आता आप्पी म्हणते छान. तर आता अमोल हा पुन्हा दीपाचे आभार मानतो. अमोल म्हणतो की हे बघ मला तुझी खूप आठवण यायची म्हणून हे सगळे चित्र आम्ही चिटकवले आणि माझे सगळ्यात फेवरेट चित्र हे बघ, असे म्हणत आता अमोल ते पोस्टर आता समोर धरतो आणि म्हणतो हे बघ. तेव्हा आता दीपा ते चित्र बघते आणि ते चित्र बघताच आता दीपा म्हणते की छान सुंदर आहे बरं का. तर तेवढ्यात आता अमोल म्हणतो की फक्त एवढंच नाही बोलायचं तू मला ही जसं शिकवत होती ना तसं बोलायचं. आणि तेवढ्यात आता अर्जुन
तिथे येतो आणि म्हणतो की अरे अमोल बाळ, आप्पी मला आता आराम करायला हवा. तू जास्त तिला त्रास देऊ नको आणि विचारू नकोस त्याचं काय आहे ना. आप्पी मला अजून काही आठवत नाही ना. ती पूर्णपणे बरी झाली का मग तुला काय विचारायचं ते विचार बरं का. अमोल म्हणतो की सॉरी बाबा आणि मा तू आता आराम कर बरं का. तर आता तेवढ्यात दीपा म्हणते की मी आलेच आणि दीपा बाहेर जाते. आणि त्यानंतर आता अर्जुन हा बाहेर येऊन पायरीवर बसतो आणि तेवढ्यात अर्जुन सर असे म्हणत आता एक मुलगी तिथे आलेली असते. अर्जुन तिला बघताच आता पुढे येतो आणि म्हणतो की मीरा ना तू, आणि तू इकडे काय करतेस. मीरा म्हणते की अहो सर मी तुमचं अभिनंदन करायला आले. त्या मूर्ख जिजीपासून तुम्ही मुलांना वाचवलं ना त्यासाठी. मीरा म्हणते की मुलं हे देवाघरची फुलं असतात आणि त्यांनाच तुम्ही वाचवलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. तर अर्जुन आता मीराचे आभार मानतो आणि आता अर्जुन हा विचार करू लागतो. तेवढ्यात आता मीरा म्हणते की काय झालं सर. तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की हे बघ त्यावेळेस मी लहान मुलांना वाचवलं होतं पण आज मला माझं घर वाचवण्याची वेळ आली. तेव्हा आता मीरा म्हणते की नक्की काय झालंय. तर आता अर्जुन म्हणतो की तेच माझ्या डोक्यात कन्फ्युजन चालू आहे. अर्जुन म्हणतो की अमोलची आई आप्पी ही लवकरात लवकर सापडली पाहिजे आणि तरच आमच्या घरातील सगळा गुंता सुटेल. ते ऐकून आता मीरा म्हणते की सर मी माझ्या बहिणीला ना 20 वर्षापासून ओळखते आणि खरं तर लहानपणीच मी माझ्या बहिणीपासून दुरावले होते. अर्जुन म्हणतो की 20 वर्ष. तर मीरा म्हणते हो. मीरा म्हणते त्यानंतर बाबा स्मशानात राहायला गेले. ते बोलतात पण त्या बोलण्याचा काहीच अर्थ लागत नाही असे म्हणत आता मीराच्या डोळ्यात पाणी येतं. मीरा म्हणते की पण मी आशा सोडली नाही. मला खात्री आहे एक दिवस माझी बहीण पुन्हा येईल म्हणून. तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की मीरा तू काही काळजी करू नकोस, देव चांगलं करील. तेव्हा आता मीरा म्हणते की माझा आता देवावर विश्वासच राहिला नाही. आणि तेवढ्यात आता बाबा असे ओरडत अमोल बाहेर पळत येतो. तर अर्जुन आता अमोलला उचलून घेतो. त्यानंतर आता अमोल म्हणतो की मला आता बाबा खूप छान वाटतंय बरं का मा आली तर. अर्जुन हसू लागतो. तर समोर बघत आता अमोल म्हणतो की बाबा पण या कोण आहेत. तेवढ्यात आता मीरा ही तोंडासमोर पदर घेते. तर अर्जुन म्हणतो की अरे या मीरा ताई आहेत. तेव्हा आता लगेचच अर्जुन म्हणतो या खूप छान डान्स करतात बरं का. तेव्हा आता अर्जुन म्हणतो असं. तर पटकन पदर बाजूला करत मीरा आता अमोलला भॉ करून घाबरवते. तर अमोल खूप हसू लागतो आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की तुला डान्स शिकायचा आहे ना. तर आता अमोल म्हणतो हो पण मला आता मासोबत वेळ घालवायचा आहे. बऱ्याच दिवसांनी ती घरी आली ना. तेव्हा आता मीरा म्हणते ठीक आहे मग मी नंतर येईल तुला डान्स शिकवायला. आणि त्यानंतर आता मीरा ही अमोलसोबत खेळू लागते. तर अमोलसुद्धा आता मीरासोबत ओळखाओळखीचा खेळ खेळू लागतो आणि ये किती बोटं असे म्हणत मीरा आता अमोलला आता बरोबर सांगायसाठी भाग पाडत असते. दोघेही हसत असतात आणि दोघांचीही गट्टी जमत असते. इकडे आता आप्पी म्हणजे दीपा ही टेरेसवर येते आणि टेरेसवर आता कोणीच नसतं. तर दीपा इकडे तिकडे बघू लागते आणि पटकन आता पाय वर करून पटकन दीपा आता खुर्चीवर बसते आणि म्हणते की अगं बाय बाय थकले बाई मी. आणि तेवढ्यात आता स्वतःच्याच मनाशी बोलत आता दीपा म्हणते की दीपे अगं कसली माणसं आहेत बाई ही. आणि त्या दोन बायका अशी सणासण त्यांच्या कानाखाली मारूशी वाटतंय. आणि त्यानंतर आता विचार करत दीपा म्हणते की यांच्याकडे पण लई पैसे आहे आणि काही जरी झालं तरी कपाटाची चावी घ्यायची आणि दागिने आणि सगळे पैसे घ्यायचे, आपल्या चिलेपिल्यांना उचलायचं आणि लांब निघून जायचं असा विचार आता दीपाने केलेला असतो. आणि आता लगेचच दीपा ही हसतच टाळ्या वाजवते आणि म्हणते की लय भारी होईल. आणि दीपा आता उड्या मारू लागते. तर तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की अरे हे काय हे. तर पटकन आता दीपा चूप बसते. तर आता दीपाला अखेर आप्पी बनवून अर्जुनने आता घरी आणलेलं असतं. तेव्हा आता दीपा ही हळूहळू अमोल आणि अर्जुनच्या कशी प्रेमात पडणार हे बघण्यासाठी आणि आप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.